समाजासाठी केलेलं काम केवळ शब्दांनी नाही तर कृतीतून दिसतं। घणसोलीत गणेश सकपाळ सामाजिक संस्थेमार्फत आयोजित मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराला आज प्रचंड प्रतिसाद मिळाला। आदरणीय आरोग्य सेवक गणेशदादा सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली गणेश सकपाळ सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपण दर महिन्याला गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून या ठिकाणी मोतीबिंदू तपासणी क्रिया शिबिराचा आयोजन या ठिकाणी आपण करत असतो। विशेष म्हणजे केवळ घणसोलीच नाही तर पुणे, सातारा, कराड इथून सुद्धा नागरिक इथे तपासणीसाठी आले होते। सर्जेराव मारुती साळेकर, मी पुण्यावरून आलोय, गावावरून। ते डोळ्यांमध्ये दिसाय कमी आहे आणि अपंग आहे, त्यामुळे ओली चालाय। माझ्या सासू सासऱ्याला गावीकडून आणलेली आहे, नांदेडवरून त्यांचं ऑपरेशन करायला ह्या दवाखान्याची माहिती मला पडलेला आहे, म्हणून मी इथे इलाजसाठी घेऊन आलेली आहे। पुण्यावरून माझी सासू आहे, सासूबाईंना घेऊन आले। आजवर या उपक्रमातून 800हून अधिक रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली आहे। एका रुग्णालाही 1 रुपयाही खर्च आला नाही आणि अनेकांच्या आयुष्यात पुन्हा उजेड परतलाय। गणेश दादाला त्यांनी हे ऑपरेशन केलं ना, त्याच्याबद्दल खूप खूप आभार, खूप मोठे आभार त्यांचे। आमच्या संस्थेवरती प्रेम करणारे नागरिक आहेत, घटक आहेत, या सर्व नागरिकांना मोफत आरोग्य सेवा भेटली पाहिजे म्हणून आम्ही सदैव कार्यशील असतो। हा संपूर्ण उपक्रम शक्य झाला तो आरोग्य सेवक गणेशदादा सकपाळ यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि सेवाभावी वृत्तीमुळे। गणेश सकपाळ सामाजिक संस्था आणि आर शंकराचार्य हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही गेल्या मागील 3 वर्षापासून सातत्याने प्रत्येक महिन्यामध्ये मोतीबिंदू शिबिर आयोजित करत आलेलो आहोत। आमचा संकल्प एकच आहे की मोतीबिंदू मुक्त नवी मुंबई या अभियानाअंतर्गत आम्ही आतापर्यंत वाटचाल करत आहोत। आमच्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 864 लोकांना आर शंकराचार्य हॉस्पिटलमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या आहेत। तसेच डी.वाय. पाटील रुग्णालयात कित्येक रुग्णांच्या शस्त्रक्रिया त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत। तेरणा हॉस्पिटल नेरूळ असेल या ठिकाणी काही लोकांच्या शस्त्रक्रिया मोफत आम्ही पूर्णत्वास नेलेल्या आहेत। या ठिकाणी नवी मुंबईतील विविध भागातून नागरिक या शिबिराला सातत्याने येत असतात। त्या ठिकाणी त्यांचं योग्य रीतीने तपासणी करून मोतीबिंदू संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं जाईल व ज्यांना मोतीबिंदू असेल, काचबिंदू असेल अशा रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊन त्यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा आपल्या घरी आणून सोडलं जाईल। पालकत्वाची भूमिका घेऊन आमच्या माध्यमातून पूर्णपणे रुग्णांना सुविधा दिल्या जात आहेत। कोणत्याही प्रकारचा खर्च रुग्णांकडून या ठिकाणी घेतला जात नाहीये। सर्व सोयी सुविधा या मोफत या ठिकाणी दिल्या जात आहेत। यापूर्वी झालेल्या ऑपरेशन्स याचा आलेल्या लोकांना अनुभव, त्यामुळे या शिबिराला प्रत्येक महिन्याला या होणाऱ्या शिबिराला लोकांचा प्रतिसाद वाढत आहे आणि आमच्या संस्थेला पाठबळ देण्याचं काम आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे वारंवार करत असतात। त्यांच्या पाठबळामुळेच आम्हाला हे सामाजिक काम करण्याची शक्ती मिळते। या शिबिरानं केवळ उपचार दिले नाहीत तर अनेकांना आशेचा नवा प्रकाश दिला। हेच खरं तर सामाजिक काम आहे आणि हेच समाजाला खरं बळ देणार आहे। त्यांच्या या कार्याला आमच्या एक विचार या चॅनलकडून सलाम आहे।